औषध म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सिरप, इंजेक्शन्स, टॅबलेट्स हे सगळे येतात. पण खरं तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्यासाठी औषध म्हणून काम करत असतात. खरं तर आपल्या शरीराची स्वतःचीच अशी एक हिलिंग सिस्टीम आहे जी आपल्याला आजारातून बरं करण्यासाठी किंवा आपल्याला वेदना कमी करण्यासाठी मदत करत असते. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपण बघणार आहोत आपल्या शरीरामध्ये एक असं दडलेलं हार्मोन आहे ज्याला नॅचरल पेन रिलिव्हिंग हार्मोन म्हटलं जातं आणि ते कसं काम करतं. पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. आपल्या शरीराची रचना ही अतिशय अद्भुत आहे. आपण जितकं आपल्या शरीराविषयी जाणून घेतो तितकीच आपल्याला नवीन नवीन माहिती कळत राहतात. आपल्या शरीराची स्वतःची अशी इम्युन सिस्टीम आहे, रोगप्रतिकारक शक्ती आहे जी आपल्याला आजार होण्यापासून आपल्याला वाचवते. आपल्या शरीराची स्वतःची हिलिंग सिस्टीम आहे जी आपल्याला आजारातून बरं करण्यासाठी मदत करते. त्याबरोबरच आपल्याला वेदना कमी करण्यासाठी देखील मदत करते. फक्त गरज आहे आपल्याला थोडंसं आपल्या शरीराला सपोर्ट करण्याची. अनेक वेळेला जुनाट दुखणं ही अनेक काळची आपली डोकेदुखी झालेली असते. अनेक आजार असे आहेत की ज्यामध्ये अनेक काळापर्यंत दुखणं हे चालू असतं आणि अशा वेळेला आपल्याला शारीरिक त्रास तर होतोच, त्याबरोबर मानसिक त्रास देखील होतो. मग अशा वेळेला दुखणं कमी करण्यासाठी आपण इंजेक्शन्स, टॅबलेट्स घेत असतोच, पण त्याच्यामुळे होणाऱ्या साईड इफेक्टमुळे त्याला कुठेतरी आपल्याला मर्यादा येतात. पण खरं तर औषध हे आपल्या शरीरामध्येच दडलेलं आहे आणि ते म्हणजेच एंडोर्फिन. हे एक नॅचरल पेन रिलिव्हिंग हार्मोन आहे, म्हणजेच आपल्या शरीरातल्या वेदना कमी करण्यासाठी आपल्याला ते मदत करतं आणि आपलं शरीर हे स्वतः तयार करत असतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्वतःच वेदना कमी करण्यासाठी असणारं जे गरजेचं हार्मोन आहे ते तयार होत असतं. याला एंडोर्फिन असं का म्हटलं जातं तर तुम्ही बऱ्याच वेळेला मॉर्फिन हे नाव ऐकलं असेल. ज्यांना खूप जास्त वेदना होतात, खूप जास्त काळापर्यंत वेदना असतात, अशा वेळेला मॉर्फिन हे टॅबलेट डॉक्टरांकडून दिली जाते. एंडोर्फिन म्हणजे एंडोजिनियस मॉर्फिन. एंडोजिनियस म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते आतमध्येच तयार होतं आणि मॉर्फिन म्हणजे ज्याचं काम आहे, जे फंक्शन आहे ते मॉर्फिन प्रमाणे करतं, म्हणजे दुखणं कमी करण्यासाठी करतं आणि म्हणूनच याला एंडोर्फिन असं नाव दिलं गेलेलं आहे. असे अनेक आजार आहेत की ज्याच्यामध्ये दुखणं अनेक काळापर्यंत असतं. उदाहरणार्थ फायब्रोमायल्जिया सारखा आजार आहे ज्यामुळे अंग सतत दुखत राहतं, आपले स्नायू दुखल्यासारखे वाटत राहतात. आर्थरायटिस सारखा आजार आहे, याच्यामध्ये देखील आपल्याला सतत दुखणं हे चालू असतं आणि अशा आजारांमध्ये एंडोर्फिन हे खूप महत्वाचं काम करतं. पण हे एंडोर्फिन आपल्या वेदना नक्की कशा पद्धतीने कमी करतं ते आपण थोडं समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे रेड्यूस पेन परसेप्शन. म्हणजेच काय, जे पेन सिग्नल्स असतात ते पेन सिग्नल्सनाच हे हार्मोन ब्लॉक करतं आणि त्यांना मेंदूपर्यंत पोचू देत नाही. त्यामुळे अर्थातच आपल्याला वेदनेची जाणीव ही कमी होते. दुसरं आहे ते म्हणजे रिलॅक्सेशन. एंडोर्फिन आहे ते स्ट्रेस कमी करतं, टेन्शन कमी करतं. हे स्ट्रेस आणि टेन्शन आहे ते मानसिक म्हणजे मेंटल स्ट्रेस देखील कमी करतं आणि त्याबरोबरच मसल्सच्या ठिकाणी असणारा स्ट्रेस आहे ते देखील कमी करतं आणि त्यामुळे वेदना कमी होण्यासाठी मदत होते. मग एंडोर्फिन शरीरामध्ये तयार करण्यासाठी किंवा ते चांगल्या प्रकारे तयार व्हावं यासाठी आपण काही करू शकतो का तर नक्कीच अशा काही ऍक्टिव्हिटीज आहे किंवा काही मेथड्स आहेत की ज्यामुळे हे एंडोर्फिन आहे ते शरीरामध्ये चांगल्या प्रकारे तयार होतं, त्याची शरीरातली पातळी वाढते आणि त्यामुळे आपल्याला वेदना कमी करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा या सगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या सायंटिफिकली प्रूव्हन आहेत. म्हणजे सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की या मेथड्सचा वापर तुम्ही कन्सिस्टंटली सातत्याने करत राहिला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या वेदना कमी करण्यासाठी किंवा तुमचा वेदनेविषयी असणारा जो टॉलरन्स आहे, जी सहनशक्ती आहे ती वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करते. इथे एक समजून घेणं गरजेचं आहे की एंडोर्फिन आहे ते तुमचा आजार बरा नाही करू शकत. म्हणजे की एंडोर्फिन आहे ते तुम्हाला वेदना कमी करण्यासाठी, तुमची वेदनेविषयी असणारी जी सहनशक्ती आहे ते वाढवण्यासाठी मदत करतं आणि काही प्रमाणामध्ये इंटरनल इन्फ्लमेशन म्हणजे अंतर्गत सूज आहे ती कमी करण्यासाठी देखील मदत करतं.
त्यामुळे तुम्हाला आजार बरी करण्यासाठी जी तुमची जी वृत्ती आहे की आजार बरा व्हावा असं जे आपल्याला वाटतं, हे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ते वाढवण्यासाठी, ते चांगलं करण्यासाठी आपल्याला मदत होते आणि बरोबरीनेच आपल्याला वेदना कमी करण्यासाठी, वेदना सहन करण्याची ताकद देखील आपल्याला मिळते. मग आता हे एंडोर्फिन आहे ते चांगलं तयार होण्यासाठी किंवा ते आपल्या शरीरामध्ये चांगल्या प्रकारे त्याची पातळी वाढावी म्हणून कुठल्या मेथड्स आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे एक्सरसाइज. हा मोस्ट पॉवरफुल वे मानला गेलेला आहे. एक्सरसाइज केल्यामुळे तुमच्या शरीरामधले एंडोर्फिन आहे ते चांगल्या प्रकारे रिलीज होतं, त्याची लेवल्स इन्क्रीज होतात आणि त्याबरोबरीनेच ते बऱ्याच काळापर्यंत देखील शरीरामध्ये राहतं, त्यामुळे त्याचा आपल्याला चांगला फायदा मिळतो. मग नक्की कुठले एक्सरसाइज करायला पाहिजे, तर यासाठी तुम्ही वॉकिंग, जॉगिंग, स्विमिंग, सायकलिंग, अगदी कुठलाही एक्सरसाइज हा करू शकता. आता इथे या ठिकाणी काही जण म्हणतील की मला मुळातच एक्सरसाइज करणं शक्य नाहीये, मला आर्थरायटिसचा त्रास आहे किंवा इतर काही त्रास आहेत, तर मग मी काय करू शकतो. तर अशा वेळेला तुम्ही लो इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीज देखील करू शकतात. म्हणजे असे एक्सरसाइज की ज्याच्यासाठी तुम्हाला खूप ताण देणं गरजेचं नाहीये. उदाहरणार्थ तुम्ही योगासनं करू शकता किंवा तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस देखील करू शकता. आता फक्त स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करताना किंवा योगासनं करताना तुमच्या आजारानुसार तुम्हाला नक्की कोणते स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा योगासन हे फायद्याचे आहेत ते मात्र जाणून घेणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे तुमची बोन हेल्थ किंवा तुमची जॉईंट हेल्थ आहे किंवा तुमचा जो काही आजार आहे तो कमी होण्यासाठी देखील तुम्हाला मदत होईल आणि तुमची एक्सरसाइज देखील चालू राहील. तर एक्सरसाइज हे एक चांगला मार्ग आहे की ज्याच्यामुळे एंडोर्फिन शरीरामध्ये चांगल्या प्रकारे रिलीज होतं आणि ते जास्त काळापर्यंत देखील शरीरामध्ये राहतं. दुसरी महत्वाची मेथड आहे ती म्हणजे मसाज. अ थेरपॅटिक टच म्हणजे योग्य पद्धतीने केलेला जो मसाज आहे किंवा जो स्पर्श आहे, हा स्पर्श शरीरातलं एंडोर्फिन आहे ते वाढवतं. त्याबरोबरच ते आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढवतं आणि आपलं मसल टेन्शन आहे, मसल स्ट्रेस आहे तो कमी करतं आणि त्यामुळे अर्थातच अंतर्गत सूज आहे, इंटरनल इन्फ्लमेशन आहे ते कमी होतं आणि तुमच्या वेदना कमी होण्यासाठी देखील तुम्हाला मदत होते. फक्त आपल्याला हे कंटिन्युअस मसाज करणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला रोज करायचंय का, तर तसं नाहीये. तर तुम्ही आठवड्यातून एकदा असं रेग्युलर तुम्ही नियमितपणे मसाज करत राहिला तर तुम्हाला याचा फायदा हा नक्की मिळतो. तिसरं आहे ते म्हणजे लाईट थेरपी. सनलाईट हे एक नॅचरल मूड बुस्टर आहे. म्हणजे आपण छान स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये गेलो की आपल्याला नेहमी छान वाटतं, मन आपलं प्रसन्न होतं, आपल्याला खूप चांगलं वाटतं. तर या सनलाईटमुळे तुमचा मूड हा चांगला होतोच, बरोबरीने तुमच्या शरीरामध्ये एंडोर्फिन आहे ते चांगल्या प्रकारे रिलीज होतं आणि बरोबरीने व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी देखील मदत होते. त्यामुळे अर्थातच तुमच्या शरीरातले अंतर्गत सूज, इंटरनल इन्फ्लमेशन कमी होण्यासाठी मदत होते आणि तुमचं पेन परसेप्शन आणि तुमचं वेदना सहन करण्याची ताकद किंवा तुमच्या वेदना आहेत त्या कमी होण्यासाठी देखील तुम्हाला मदत होते. आता ज्या वेळेला तुम्हाला सनलाईट घेणं हे शक्य नसेल अशा वेळेला तुम्हाला इन्फ्रारेड थेरपी आहे तिचा देखील वापर करू शकता. त्यानंतरची मेथड आहे ती म्हणजे लाफ्टर थेरपी. तुम्ही जर सतत आनंदी राहिलात, हसत राहिलात तर अर्थातच तुमचं वेदना देखील कमी होतील आणि तुमचा आजार देखील लवकर बरे होण्यासाठी मदत होते. जेव्हा आपण सतत आनंदी राहतो, हसत राहतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एंडोर्फिन चांगल्या प्रकारे हे रिलीज होत असतं. यासाठी तुम्ही लाफ्टर योगा किंवा लाफ्टर थेरपी आहे त्याचा वापर करू शकता. तुम्ही घर बसला एखादा विनोदी चित्रपट, विनोदी मालिका बघू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर विनोदी किस्से किंवा जोक्स शेअर करू शकता की ज्यामुळे तुम्ही सतत आनंदी राहाल, हसत राहाल. आणि जेव्हा आपण खूप छान हसतो, छान खळखळून हसतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एंडोर्फिन देखील तितक्याच चांगल्या प्रकारे तयार होतं आणि आपल्या वेदना कमी होतात. पुढची महत्वाची मेथड आहे ती म्हणजे गुड फूड. चांगलं खाणं, आपण जे काही खातो त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर नक्कीच दिसत असतो. तुमचं चांगलं खाणं आहे ते तुम्हाला आजार कमी करण्यासाठी मदत करतं, तुमच्या शरीरातलं इंटरनल इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी मदत करतं. त्याबरोबरच तुमच्या एंडोर्फिन लेवल्स आहेत ते देखील वाढवण्यासाठी मदत करतं. एक डिलिशियस फूड आहे जे आपल्याला एंडोर्फिन वाढवण्यासाठी मदत करतं आणि ते म्हणजे डार्क चॉकलेट. चॉकलेट्स सगळ्यांनाच आवडतात, पण स्पेसिफिकली जे डार्क चॉकलेट आहे आणि त्याच्यामध्ये देखील 70% कोको असलेलं जे डार्क चॉकलेट आहे ते आपल्याला एंडोर्फिन लेवल चांगलं करण्यासाठी मदत करतं.
यासाठी तुम्हाला रोज 1 किंवा 2 किंवा आठवड्यातून 3-4 वेळा तुम्ही 2 डार्क चॉकलेटचे पीस खाल्ले तर तुम्हाला तुमचा मूड चांगला करता येतो, तुमचे एंडोर्फिन लेवल्स आहेत ते चांगलं होण्यासाठी मदत होतात. इथे तुम्हाला डार्क चॉकलेटच खाणं अपेक्षित आहे. तुम्हाला खूप जास्त साखर असलेली कुठलेही चॉकलेट्स खायचे नाहीये, तर डार्क चॉकलेट खायचं आहे 70% कोको असलेलं. याबरोबरनेच व्हिटॅमिन सी जास्त असणारे जे पदार्थ आहेत ते देखील एंडोर्फिन लेवल चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. तर हा जो एक स्वीट फॉर्म्युला आहे तो देखील तुम्ही अप्लाय करू शकता. तुमच्या नेहमीच्या खाण्यामध्ये तुम्ही 1-2 पीस डार्क चॉकलेटचे हे खाऊ शकता. आणि त्यानंतरची मेथड आहे ती म्हणजे अरोमा थेरपी. खूप सुगंध असेल, चांगला सुवास असेल तर आपलं मन हे प्रसन्न होतं. या पद्धतीने जे इसेन्शियल ऑइल्स असतात जे अरोमा थेरपीसाठी वापरले जातात, तर इसेन्शियल ऑइल्स आहेत ते देखील आपल्याला वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. यामध्ये विशेष करून लव्हेंडर ऑइल, युकलिप्टस ऑइल आणि पेपरमिंट ऑइल आहे ते आपल्याला जास्त मदत करताना दिसून येतं. तर तुम्ही हे जे ऑइल आहे ते डिरेक्टली तुमच्या दुखणाऱ्या भागावर लावू शकता, पण यासाठी तुम्हाला ते कुठल्या तरी दुसऱ्या तेलामध्ये डायल्यूट करणं हे गरजेचं आहे. म्हणजे समजा तुम्ही युकलिप्टस ऑइल म्हणजे निलगिरीचं तेल जर वापरणार असाल तर तुम्ही ते कोकोनट ऑइलमध्ये म्हणजे 10 ml कोकोनट ऑइल घेतले आणि त्याच्यामध्ये तुम्ही निलगिरी तेलाचे 8-10 ड्रॉप घातले आणि त्यानंतर तुम्ही ते लावू शकता. किंवा तुम्ही ते डिफ्युजरमध्ये देखील वापरू शकता. म्हणजे आपण जे कापूरदाणी वापरतो किंवा इसेन्शियल ऑइल साठी जे बर्नर्स मिळतात त्यामध्ये तुम्ही टाकून ते तुमच्या घरामध्ये त्याचा सुवास लावू शकता. त्याच्या वासामुळे तुमचं मन आहे ते प्रसन्न होतं आणि त्यामुळे तुम्हाला एंडोर्फिन लेवल्स आहेत त्या चांगल्या करण्यासाठी मदत होते. ह्या सगळ्या ज्या मेथड आहेत खरं तर खूप सोप्या आहेत, तुम्ही अगदी रोजच्या आयुष्यामध्ये करणाऱ्यासारख्या मेथड आहेत आणि त्यामुळे तुम्हाला फायदा देखील होणार आहे. जुनाट दुखणं हे अनेकांचं त्रासदायक ठरतो. शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो आणि किती काळपर्यंत आपण औषधं घेत राहणार ही प्रश्न देखील त्यांना पडलेला असतो. पण यापैकी आज मी सांगितलेल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा मेथड्स आहेत तुम्ही हळूहळू सुरुवात करू शकता. रोज एक मेथड करायची. या पद्धतीने हळूहळू या सगळ्या मेथड्स आहेत ते तुमच्या डेली रुटीनचा, तुमच्या दिनचर्येचा भाग जर बनतील तर तुम्हाला त्याचा फायदा हा नक्की होईल. पण यामध्ये देखील कन्सिस्टन्सी इज की हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे सातत्य असेल तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. खरं तर हिलिंग सिस्टीम ही आपल्या शरीरामध्येच लपलेली आहे, दडलेली आहे. फक्त आपल्याला ती थोडीशी ऍक्टिव्हेट करण्याची गरज आहे, तिला सपोर्ट करण्याची गरज आहे. त्यामुळे त्याचा फायदा हा आपल्याला नक्की होतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही या अगोदर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही बेल आयकॉन नक्की दाबा की जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.